जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक पहिला स्तवन नाम. समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. आज आपण दासबोध ग्रंथातील दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण या समासाचे निरूपण ऐकणार आहोत. ग्रंथाची सुरुवातच या मंगल आचरण या समासाने केलेली आहे. दशक आहे स्तवन नाम. दशक पहिला स्तवन नाम. समास पहिला मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेत, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. आता श्रोते कोण हो? श्रोते पुस्ती कोण ग्रंथ. काय म्हणतात श्रोते की या ग्रंथामध्ये काय आहे आणि श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे असा प्रश्न कोणी विचारलाय हो? श्रोत्यांनी विचारलाय. या ग्रंथाचं श्रवण केल्यानंतर आम्हाला प्राप्त काय आहे असा प्रश्नच कुणी विचारलाय? श्रोत्यांनी विचारलाय. त्याला समर्थांनी काय उत्तर दिलंय? श्रीमत दासबोध नावच ठेवताना समर्थांनी काय ठेवलंय? श्रीमत दासबोध. श्रीमत म्हणजे काय व? खुद्द भगवंताचे वचन. आणि लोकमत म्हणजे काय? जे लोकांचे मत ते लोकमत. आता आपल्याला श्रीमत म्हणजे खुद्द भगवंताचे वचन, सामर्थ्य देणारे, आत्मबुद्धी सद्विद्या जागृत करणारे वचन. ही वचने भगवंत दासामुखी वधून घेतो. या श्रीमताच्या श्रवणानेच लोकमताची ओळख होऊन मनावरील देहबुद्धीचा पगडा दूर होऊन सदसद विवेक बुद्धी जागृत झाल्याने तो सन्मार्गाकडे वळून कर्तव्यात येतो. तो मनुष्य जीवनाच्या नीतिमूल्यांची जपणूक करू लागतो. यामुळे चमत्कार असा होतो की मनुष्याच्या मनावरील भावनेची पकड सुटते व तो मरेपर्यंत स्वहिताकडे लक्ष ठेवून कर्तव्य करीत राहतो. म्हणजेच स्वदेव स्वधर्म स्वदेश यांची शिकवण त्याला श्रवणातून दिली जाते व त्यामुळे देशाचा उत्तम नागरिक तयार होतो. आता लोकमत म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी याचे स्मरण ठेवले पाहिजे की श्रवणात येण्यापूर्वी या लोकमताचा मागमूसही आपणास नव्हता. त्यामुळे स्वतःकडे, जगाकडे, देवाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन चुकीचा बनला होता. त्यामुळे काही विपरीत घडले की आपण कोणा व्यक्तीला, दैवाला किंवा देवाला दोष देत होतो. अंतर्मुख होण्याचे बळ आपणास नव्हते. मात्र सद्गुरूंनी ते श्रवणातून आपणास प्राप्त करून दिले आहे. आता श्रोत्यांचा प्रश्न काय आहे हो? श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. आता श्रवण केल्याने प्राप्त काय आहे हो? मनुष्याला काय प्राप्त होतं? तर त्याला लोकमत आणि श्रीमत या दोन्हींची काय होते हो? ओळख होते. पुढे बघूया आपण. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. ग्रंथाचं नावच काय आहे हो? दासबोध. म्हणजे दासाला कशात आणायचंय हो? बोधामध्ये आणायचंय. आणि गुरु शिष्यांचा संवाद काय करायचा आहे? घडवून द्यायचा आहे. आणि येथ बोलिला विशद भक्ती मार्ग, येथे काय विशद करून समर्थांनी बघा लिहून ठेवलेलं आहे. ऐकल्याविन कळले, शिकवल्याविन शहाणपण आले, ऐसे देखिले ना ऐकले भूमंडळी. ऐकल्याशिवाय माणसाला काय कळत नाही आणि शिकवल्याशिवाय शहाणपण येत नाही. त्यामुळं काय हो? ऐकणे, नुसतं ऐकणे म्हणजे श्रवण नाही. ऐकून ते काय करायचंय हो? अंतरंगात घ्यायचंय. जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ, श्रवणे विन होय. संत परंपरेनं काय हो?
संत परंपरेने ज्या ओमभोवती या पक्षाचे रक्षण केले तोच वारसा काय हो पुढे चालू राहावा यासाठी हा काय आहे, हा दासबोध ग्रंथ आहे. ग्रंथानाम दासबोध. गुरु शिष्यांचा संवाद येत बोलिला विशद भक्तिमार्ग. या ग्रंथामध्ये काय हो केलाय, भक्तिमार्ग विशद करून सांगितलेला आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ग्रंथाची सुरुवात देखील कशाने झालेली आहे, मंगलाचरणाने झालेली आहे. आणि शेवट ही कशाने झालाय हो, मंगलाचरणाने झालेला आहे. या ग्रंथामध्ये काय सांगितलंय म्हणून ह्या ग्रंथाचं श्रवण केलं पाहिजे असं कोण विचारतंय हो? श्रोते विचारतात समर्थांना की का हो, श्रोते पुस्ती कोण ग्रंथ काय बोलिले जी येतं श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. या ग्रंथाचं श्रवण आम्ही जर केलं तर यापासून काय प्राप्त आहे, तर समर्थ पुढे सांगतायत की काय हो, भक्तिमार्ग कळतोय. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येत बोलिला विशद भक्तिमार्ग. आता कोणता भक्तिमार्ग, तर नवविद्या भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. या ग्रंथामध्ये काय सांगितले हो, पुढे या ग्रंथामध्ये नवविधा भक्ती आणि ज्ञान. नवविधा भक्ती कोणती आहे का आपल्याला माहिती? कोणती आहे हो नवविधा भक्ती? श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. या नवभक्तींचं ज्ञान, या नवविधा भक्ती काय आहेत त्यांचं काय हो केलंय, अध्यात्म निरूपण पुढे दिलेले आहेत समास. या नवविधा भक्ती फोडून या सांगितलेल्या आहेत. काय आहे नवविधा भक्ती, कोणत्या आहेत, कोणती भक्तीला कोणती भक्ती, श्रवण म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, विष्णुस्मरण म्हणजे काय, या सगळ्या भक्तींचं निरूपण काय केलंय हो या ग्रंथामध्ये दिलेलं आहे असं समर्थ सांगतायत. भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भक्तीचे न योगे देव, भक्ती केली भक्तीच्या योगाने माणूस काय होतो, देव पदाला प्राप्त होतो असा या ग्रंथाचं काय आहे. हा ग्रंथ तेवढ्यासाठीच समर्थांनी लिहिलेला आहे की माणसाने काय करावं, भक्तीच्या योगानं देवपणाला प्राप्त व्हावं हाच उद्देश ठेवून समर्थांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि खरोखरच या ग्रंथ पूर्ण ग्रंथ जर श्रवण केला, पूर्ण ग्रंथ समजून घेतला तर व्यक्ती देवपणाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं हे काय हो समर्थ वचन आहे. मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. यामध्ये काय काय सांगितलंय हो, मुख्य भक्ती सांगितली, शुद्ध ज्ञान सांगितलेलं आहे, आत्मस्थिती सांगितलेले आहे. हा ग्रंथ मुख्य भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती सर्व काही या ग्रंथाच्या श्रवणाने आपल्याला मिळणार आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायुज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. कोणतं सांगितले हो, शुद्ध उपदेश सांगितलेला आहे या ग्रंथामध्ये. सायुज्य मुक्ती आपल्याला माहित आहे, चत्वार मुक्ती कोणत्या आहेत हो, चार मुक्ती. त्या कोणत्या चार मुक्ती आहेत, कशा प्राप्त करायच्या, हे कुठं ज्ञान आहे, हे सर्व ज्ञान या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. सायुज्य मुक्ती कोणती, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि चौथी कोणती व सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्ती मिळवणं एवढं सोपं नाहीये, परंतु ती सहजरित्या कशी मिळू शकते, ह्या ग्रंथाचं श्रवण केल्यानं आपल्याला ते काय होणार आहे, सर्व गोष्टीचं ज्ञान होणार आहे असं समर्थांनी या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. निश्चितच काय हो, मोक्ष प्राप्ती होणार आहे. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, शुद्ध स्वरूप सांगितलेला आहे. विधेय स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. शुद्ध स्वरूप काय आहे, विधेय स्थिती काय आहे, अलिप्तपण काय आहे, या सर्व गोष्टींचा उलगडा या ग्रंथामध्ये केलेला आहे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे. मुख्य देवाचा निश्चय काय आहे, मुख्य भक्ताचा निश्चय काय असतो, जीव शिवाचा निश्चय काय, हे सर्व या ग्रंथामध्ये काय केले हो, प्रत्येक दशकात प्रत्येक समासात या गोष्टींचा काय केलाय आपल्याला उलगडा केलेला आहे.
सगळं समजून सांगितलेलं आहे समर्थांनी. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. मुख्य ब्रह्म कोण आहे, मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मत काय आहेत, आणि आपण कोण हा निश्चयो बोले. आणि सर्वात महत्वाचं कोण हो, आपण कोण आहे. एक बघितलं तर ठीक आहे, ग्रंथामध्ये काय हो, ह्या सर्व गोष्टीचं काय होतंय, ज्ञान प्राप्त होतंय. मुख्य ब्रह्म, नाना मत आणि आपण कोण हा, हे महत्वाचं काय होतंय, उलगडा या ग्रंथामध्ये केलेला आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. मुख्य उपासनेची लक्षणं काय आहेत, नाना कवित्व लक्षण म्हणजे कवित्वाची लक्षणं काय असतात, वेगवेगळं कवित्व कसं असावं, कवित्व कसं केलं जातं, देवाचं कवित्व वेगळं आणि बाकीचं कवित्व वेगळं, लोकांचं केलेलं कवित्व वेगळं. लोक म्हणजे कोण हो, जे विषय विकार असतात, षडविकार, त्यांना समर्थ काय म्हणतात, लोक. नाना चातुर्य लक्षण बोलिले असे म्हणजे काय हो, नाना चातुर्य लक्षण म्हणजे जे काही चातुर्य आहेत त्यांची काय लक्षण आहेत ते सुद्धा ह्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहेत. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. मायोद्भव ची लक्षण काय आहेत, पंचभूत कोणती आहेत, पंचभूत कोणती आहेत तो, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही काय आहे तो पंचभूत आहेत, यांची लक्षणं काय आहेत. आणि करता म्हणजे ही सगळी सृष्टी ज्यानं निर्माण केलेली आहेत त्याला ओळखायचं कसं, हे सुद्धा या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. आपल्याला जे जे काही प्रश्न पडतात, जे काय शंका किंत आहेत आपल्याकडं, ते सर्व काही कुठं सांगितलंय हो, या ग्रंथामध्ये. ह्या 20 दशक 200 समास ज्यावेळेस आपण श्रवण करतो त्यावेळेस काय होतो, या सर्व गोष्टींचा आपले जे काही प्रश्न आहेत ते सगळे काय होतात, इथे सुटतात. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले न वचे किंकदा. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले न वचे की कदा. कुठंही जे काय ज्या गोष्टी कुठं मिळणार नाहीत, म्हणजे आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत, त्या सुद्धा या ग्रंथामध्ये काय केले तो सहज समर्थांनी सांगितलेत. सहज तुमचा परमार्थ असू द्या, लोकांमध्ये कसं तुम्ही वावरता, प्रत्येक गोष्टीचा उलगडा कशामध्ये केलाय हो, या ग्रंथामध्ये केलेला आहे. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी बोलिला. जो दशक लिहिलेला आहे, म्हणजे 20 दशक आहेत आणि 200 समास आहेत, तर प्रत्येक दशकामध्ये काय केलंय हो, तथापि अवघा दास, प्रत्येक हा सगळा दासबोध किती दशकांनी बनलेला आहे, 20 दशक आणि 200 समास लिहिलेले आहेत. तर प्रत्येक दशकामध्ये काय केलंय हो, जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलला. दशक पहिला स्तवनांचा, तर स्तवनच केलेलं आहे भगवंताचं. पहिला आहे समास, पहिला मंगलाचरण घेतलाय, आणि दुसरा समास काय आहे हो, गणेश स्तवन आहे, तिसरा शारदा स्तवन आहे, सद्गुरु स्तवन आहे. म्हणजे काय केलंय, जो दशक आहे त्या पद्धतीनं काय केलेले आहे तो समास दिलेले आहेत, आणि त्या पद्धतीनं काय केलेलं आहे, अनुवाद या ग्रंथामध्ये केलेला आहे. तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद, ते ते दशकी बोलेला. म्हणजे काय, जसा जो दशक घेतलेला आहे, दशक पहिला स्तवन नाम, तर समास पण कसे आहेत हो, 10 त्याच्यावरती स्तवनच केलेले समास आहेत. थोडक्यात नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत, श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. हा ग्रंथ काय केलाय हो, अनेक ग्रंथांच्या संमती घेऊन,
उपनिषदे वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित आत्मप्रचिती घेऊन नंतरच हा ग्रंथ काय केलेला आहे, लिहिलेला आहे. म्हणजे काय, हा ग्रंथ अनेक ग्रंथांच्या संमती घेऊन हा ग्रंथ काय केलेला आहे हो, लिहिलेला आहे. सहजासहजी लिहिलेला नाहीये. हा सगळ्या ग्रंथ जेवढे आपले ग्रंथ आहेत त्यांचं काय आहे हो, हा ग्रंथ म्हणजे सार आहे, सार. आणि हे श्रवण केल्यानंतरच काय हो कळतंय माणसाला की काय आहे हो या ग्रंथामध्ये, काय लिहिलंय नक्की समर्थांनी. आपला भाग नाही असं ह्या ग्रंथात एकही काय नाही हो. प्रत्येक मनुष्याचं प्रत्येक घटना यामध्ये लिहिल्यासारखी आहे. एवढा हा ग्रंथ काय आहे हो, श्रेष्ठ आहे. हा ग्रंथाची बरोबरी आपण तसं म्हणू शकत नाही, पण हा ग्रंथ काय हो, सगळ्या ग्रंथांचं सार म्हणजे हा श्रीमद दासबोध आहे. आणि सर्व ग्रंथांची संमती घेऊन आत्मप्रचिती सहित हा ग्रंथ, शास्त्रे सहित, हा शास्त्र काय आहे त्याला, शास्त्राला धरून हा ग्रंथ काय केलेला आहे, लिहिलेला आहे. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवासी प्रत्यक्ष आता. नाना सर्व ग्रंथांची काय संमती घेतलेली आहे, म्हणून या ग्रंथाला काय मिथ्या म्हणता येत नाही, की म्हणजे हा ग्रंथ काय खरं नाहीये काय असं म्हणू शकत नाही. ज्या वेळेस आपण या ग्रंथाचं श्रवण करतो, हा ग्रंथ वाचन करतो, समजून घेतो, म्हणजे काय हो, या ग्रंथ ज्यावेळेस आपल्याला पूर्ण काय होतो, आत्मसात होतो, त्यावेळेसच आपल्याला काय होतं, कळतं की काय हो. तथापि हे अनुभव आपण ज्यावेळेस अनुभव घेतो त्यावेळेसच कळतं की हा ग्रंथ काय आहे हो, सर्व ग्रंथांची संमती घेऊन लिहिलेला आहे. आपण ह्या ग्रंथाला मिथ्या म्हणू शकत नाही आणि आपल्याला तो अधिकारही नाही आहे. म्हणजे कोणत्याच व्यक्तीला काय नाही, अधिकार नाही की हा ग्रंथ काय आहे, मिथ्या आहे. कारण कसं हो, 20 दशक 200 समास यामध्ये काय केलंय हो, प्रत्येक ग्रंथांचे म्हणजे प्रत्येक ग्रंथ म्हणजे कोण हो, मनुष्य देह आहे एक प्रकारचं ग्रंथच आहे ना. प्रत्येक मनुष्य देहाचं जणू काय विवरणच केलं असा हा काय आहे हो, हा दासबोध आहे. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये. आता काय लोक काय हो, मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्ये. आता कोणी मत्सराने याला जरी मिथ्या म्हणत असेल तरी काय हो, हा ग्रंथ काय आहे, सर्व ग्रंथांच्या संमतीने लिहिलेला आहे. आणि या ग्रंथातील प्रत्येक ओवी कशी आहे हो, भगवत वाक्याप्रमाणे आहे आणि आहेच. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, ही काय आहेत हो सगळी, या सगळ्या गीता आहेत. कोणती, शिवगीता आहे, रामगीता आहे, गुरुगीता आहे, गर्भगीता आहे, उत्तर गीता आहे, अवधूत गीता आहे, वेद आहेत आणि वेदांत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, ही सगळे काय हो केलेली आहेत. गीता जेवढ्या गीता आहेत, उपनिषदे, भागवत, उपनिषदे आहेत, त्यांचं काय आहे हो हे बघा. समर्थ पुढं सांगतात, इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येत, भगवत वाक्य यथार्थ निश्चयसी. समर्थांनी म्हणजे काही लोक काय करतात, काय म्हणतात हो, हा ग्रंथ कसा आहे, मिथ्या आहे. त्या लोकांसाठी समर्थांनी काय सांगितले, हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ काय केले, या सगळ्या ज्या गीता दिलेल्या आहेत, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, या सर्व ग्रंथांचं, उपनिषदे, भागवत ग्रंथ, या सर्व ग्रंथांचं काय केलंय हो, हे सार घेतलेलं आहे. आणि त्यातीलच ही काय आहेत, भगवत वचन आहेत. म्हणजे ह्या ग्रंथामधीलच वाक्य ह्या ग्रंथामध्ये आहेत. म्हणजे या सगळ्या ग्रंथांच्या संमतीनंच हा ग्रंथ लिहिलेला आहे. एवढा काय दिलाय हो समर्थांनी, एवढं सांगतायत समर्थ की काय,
एवढं जे लोकांना मिथ्य वाटतंय त्या लोकांना मला सांगावंसं असं वाटतंय की या सर्व ग्रंथांच्या संमतीने मी हा ग्रंथ लिहिला, असं कोण सांगतायत? समर्थ सांगतायत. भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पती तसे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येतीचे. आता भगवत वचनावर अविश्वास दाखवणारा असा कोण आहे? याला काय म्हटलं जातं? ज्या लोकांचा भगवत वचनावर विश्वास नाही त्या लोकांना काय म्हटलं जातं? पतितच म्हटलं जातं. कारण समर्थ एवढं सांगतायत की काय हो, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येतीचे. परमेश्वराच्या वाक्याविरहित यामध्ये काहीही दुसरं सांगितलेलं नाहीये. हा पूर्ण ग्रंथ काय आहे हो? भगवत वचन आहे, असं कोण सांगतायत? समर्थ सांगतायत. आणि तुम्ही श्रवण करा अगोदर हा ग्रंथ. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. आता काही लोक ग्रंथ बघत नाहीत, वाचत नाहीत. कोणताही ग्रंथ घ्या, कोणताही ग्रंथ वाचल्याशिवाय आपण त्याच्याविषयी काय करू नये? बोलू नये. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन समर्थ काय सांगतात? पूर्ण ग्रंथ पहा आणि शेवट सांगा की काय हो यामध्ये काय आहे? भगवत वाक्य नाहीये म्हणून सांगा. यासाठी अगोदर काय करा? पूर्ण ग्रंथ पहा, पूर्ण ग्रंथ श्रवण करा. परमार्थाला नाव ठेवू नका, ग्रंथाला नाव ठेवू नका. उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. तो काय असतो माणूस? अभिमानाने म्हणा मत्सराने म्हणा काय करत असतो तो? परमार्थाला ग्रंथांना काय ठेवत असतो? नावे ठेवत असतो. नावं ठेवणाऱ्या व्यक्तींना समर्थ म्हणजे नावे ठेवणारे पण कोण असतात हो? अंतरीचे विषय विकार असतात. त्या विषय विकारांना सुद्धा समर्थ काय म्हणतात की अरे बाबा अगोदर पूर्ण ग्रंथ पहा, पूर्ण ग्रंथ श्रवण कर आणि नंतर तुझा काय जो दृष्टिकोन आहे ना तो सांग. कारण कसं आहे, पूर्ण ग्रंथ पाहायचा नाही आणि उगसच काय हो करायचं? आपल्या अंतरी द्वेष मत्सर असेल एखाद्या विषयी तर त्याच्याविषयी उगाशीच काय करायचं? काही उलट सुलट बोलत बसायचं. त्यापेक्षा काय करा, अगोदर पूर्ण ग्रंथ पहा. उगासच काय करू नका. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. म्हणजे पूर्ण ग्रंथ पाहिल्याविना तुम्ही काय करू नका हो? दूषण ठेवू नका. नाहीतर तुम्ही कोण आहात? दुरात्मा. तुमचा आत्मा कसा आहे? दुरात्मा, दुराभिमान मत्सरे करी. या सर्व गोष्टी काय आहेत तुमच्याकडे असल्या कारणाने तुम्ही ते करत आहात. अभिमाने उठे मत्सर. अभिमान आला की काय येतो? मत्सर येतो. मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. कारण कसं आहे हो? अभिमान माणसाकडे आला की काय येतो? मत्सर येतो. मत्सराच्या पाठीमागे लगे तिरस्कार येतो आणि पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. म्हणजे पुढे काय येतो? तिरस्कार आला की त्या व्यक्तीचा काय येऊ लागतो? आपल्याला राग येऊ लागतो. अशा पद्धतीनं घडू नये म्हणून समर्थ काय सांगतात? पूर्ण ग्रंथ पहा. आधी पूर्ण ग्रंथ पहा आणि मग तुमचा काय आहे तो अभिप्राय मांडा. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. आता व्यक्तीची अवस्था दाखवली समर्थांनी. काय होतं अगोदर? माणूस काय होतो? अगोदर त्याला स्वतःचा अभिमान येतो. अभिमान आला की काय येतो? मत्सर येतो. मत्सरातून तिरस्काराचा जन्म होतो आणि पुढं काय होतं? क्रोध येतो त्याच्याकडे. प्रबळ प्रबळ क्रोध प्रबळ होतो आणि त्यानंतर काय होतं? ऐसा अंतरी नासला. अंतरंग पूर्ण काय हो? विषय विकारांनी नासलेलं. क्राम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. म्हणजे त्या व्यक्तीचं प्रत्येक व्यक्ती परिवर्तन ह्या पद्धतीनंच होतं. म्हणजे हळूच कोण येतो आपल्याकडं? अभिमान येतो. अभिमानाच्या पाठीमागं मत्सर येतो. मत्सरानंतर तिरस्कार निर्माण होतो आणि तिरस्काराचं रूपांतर कशामध्ये होतं? प्रबळ क्रोधामध्ये होतं आणि ते क्रोधामध्ये झाल्या कारणानं काय होतं? आपलं अंतरंग नासलं जातं. काम क्रोध हे विषय काय होतात? काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिखे. आणि तो काय होतो? अहंकाराने. आपल्याला माहिती आहे रावणासारखा
रावणाला रावण ज्यावेळेस देह म्हणजे श्रीरामांनी जेव्हा रावणाला बाण मारला त्यावेळेस राम काय म्हटले हो, म्हणजे आता रावण मरणार होता, तो पडला होता, धारातीर्थी पडला होता आणि त्याच्यात प्राण होता शिल्लक. त्यावेळेस श्रीराम लक्ष्मणाला काय म्हणाले असतील तर, अरे हा सगळ्यात पृथ्वी तलावरचा ज्ञानी पुरुष काय झाला आज, गतप्राण होईल, असं कोण म्हणलं हो, श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले. म्हणजे काय हो, रावण कसा होता, ज्ञानी होता, त्याच्या इतकं ज्ञान कुणाकडेही नव्हतं. पण काय नव्हतं हो त्याच्याकडं, आत्मज्ञान नव्हतं. आत्मज्ञान असतं परमेश्वराविषयीचे भगवत वाक्य घेतली असती, नुसतं ज्ञानी असून उपयोग नाही. तो कसा होता हो, अभिमानी होता म्हणत. त्याचंच हे उदाहरण आहे. काय हो, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे, ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, कामा आला त्यानं काय केलं, सीतेला काय केलं हो, अशोकवनात नेऊन ठेवलं. आणि अहंकार त्याच्याकडं काय होता, भरून होता. म्हणजे एका अभिमानाने अहंकाराने काय केला हो, त्याचा ज्ञानी पुरुषाचा विनाश केला. काम क्रोधे लिथाडीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. आता जर काम आणि क्रोध असेल त्या व्यक्तीकडं, त्या व्यक्तीला भलं कसं म्हणायचं, कारण काय हो, काम क्रोधे लिताडीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. अमृत सेवून सुद्धा काय होतो, मृत्यू असल्यासारखाच आहे ना, मृत असल्यासारखा. आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम होतं. म्हणून समर्थ काय म्हणतात, काय सांगितलं हो, म्हणून आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तम होतं. म्हणजे काय करायचंय हो आपल्याला, आता सुरुवात जर त्या अभिमानानं होत असेल, अभिमानानं जर एवढा संकट ओढवत असेल आपल्यावरती, तर त्या अभिमानाचा काय करावा, त्याग करावा. हे सगळ्यात काय आहे, उत्तमोत्तम आहे. मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलले, ते सकळ हि निरोपले संकळीत मार्गे. श्रोती तुम्ही मागा श्रोती आक्षेपिले, तुमच्या मागणीनुसार या ग्रंथामध्ये काय केलंय हो, सगळं सांगितलेलं आहे आणि सगळं निरोपलंय. आणि ते पण कशा मार्गे हो, संकळीत मार्गे. आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. आता जर श्रवण केलं तर त्याचं काय आहे हो, आता श्रवण केली याचे फळ, तुम्ही जर आता श्रवण केलं तर काय मिळणार आहे हो, तुमच्या क्रियेत काय होणार आहे, पालट होणार आहे. आणि तुमचं तुटे संशयाचे मूळ एकसरा, आपल्या अंतरी जो संशय आहे, कशाबद्दल आलोय जन्माला, कशासाठी जायचंय कुठं, या सगळ्या गोष्टीचा काय होणार आहे हो, उलगडा होणार आहे. कशामध्ये, या ग्रंथाच्या श्रवणाने. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. काय हो लागतंय इथं, काही लागत नाही, काही सांडावे लागत नाही, काय मांडावे लागत नाही. हा ग्रंथ काय करायचंय, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. सहज सुलभ काय प्राप्त होणार आहे आपल्याला, सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्ती म्हणजे तरी काय हो, सायुज्य म्हणजे काय हो, 6 विषय जे आहेत आपले विकार, कोणते, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ, हे काय आहेत, षडविकार आहेत. त्यांच्यावरती आपल्याला जर विजय मिळवायचा असेल, कसा मिळवायचा, ह्याचं वर्म कशामध्ये आहे, या ग्रंथामध्ये आहे. आणि तो मार्ग कसा आहे, सरळ सोपा मार्ग आहे. याला कोणतंही साधन मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती. काय होणार आहे हो, या ग्रंथाच्या श्रवणाने काय होणार आहे,
नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. काय होणार आहे हो? नासे अज्ञान दुःख भ्रांती काय होणार आहे? त्याचा नाश होणार आहे या ग्रंथाच्या श्रवणाने. शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. इथं काय होणार आहे? ज्ञानप्राप्ती होणार आहे या ग्रंथाच्या श्रवणाने, ज्ञानप्राप्ती होणार आहे, अशी फळश्रुती या ग्रंथाच्या श्रवणाने होणार आहे. असं कोण सांगतात? समर्थ सांगतात. नाशे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. योगी यांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य विवेके सहित. आता ज्या व्यक्ती, योगियांचे परमभाग्य, ज्या व्यक्तीला योगियांचे परमभाग्य, जे श्रोते आहेत त्यांचं काय आहे हो? परमभाग्य आहे की त्यांना काय हो हे सगळं विवेके सहित हे काय करायला मिळणार आहे? श्रवण करायला हा ग्रंथ मिळणार आहे. चातुर्य त्यांना कळणार आहे यथा योग्य. आणि त्यांच्या अंगी काय येणार आहे हो? वैराग्य, विवेकाचं वैराग्य येणार आहे. विषय वैराग्य नाही, विवेकाचं वैराग्य येणार आहे. भ्रांत अवगुणी अवलक्षण, याची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समयोचांती. आता जे कोण भ्रांत अवगुणी अवलक्षण आहेत त्याची काय होणार आहे तो? या ग्रंथाच्या श्रवणाने काय होणार आहे तो? साहजिकच आहे. काय हो? भ्रांत अवगुणी अवलक्षण, त्याची होती सुलक्षण, धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणते. या ग्रंथाच्या श्रवणाने हे भ्रांत अवगुणी अवलक्षण कशी होणार आहेत? सगळी सुलक्षण होणार आहेत. आळशी तेची साक्षेपी होती, पापी तेची प्रस्तावती, निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गाशी. आळशी तेची काय होणार आहेत? साक्षेपी होणार आहेत. पापी तेची प्रस्तावती, जे पापी लोक आहेत, ज्यांनी आयुष्यभर पाप केलेलं आहे, ते काय करणार? त्यांना काय होणार हो? पश्चाताप होणार. आणि त्या पश्चातापातून काय होणार? निंदकतेची वंदू लागती भक्ती मार्गाशी. जे कोणी निंदा करणारे आहेत ते सुद्धा काय होणार? या ग्रंथाच्या श्रवणाने भक्ती मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाहीयेत. अशी काय आहे या ग्रंथाची फलश्रुती आहे. असा हा ग्रंथ आहे, हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे असं कोण सांगते? समर्थ सांगतात. का हो? का तर प्रत्येक जेवढे ग्रंथ आहेत आपल्या इथे, जेवढे ग्रंथ आहेत त्या सर्व ग्रंथाचं सार या दासबोध ग्रंथामध्ये आहे. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. आता जे बांधलेले आहेत ते काय होणार आहेत? मुमुक्ष. बद्धची होती मुमुक्ष. आता विषय विकारांनी जी बांधलेली लोक आहेत ते काय होणार आहेत? मुमुक्ष होणार आहेत. मूर्ख होती अतिदक्ष. आता जे कोणी मूर्ख असतील ते सुद्धा काय होतील? बुद्धी येणार आहे त्यांना सुद्धा. आणि अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. ज्यांनी कधी आयुष्यात भक्ती केली नाही, कधी देवाला भजलेलं नाहीये, अशा लोकांना पण काय होणार हो? भक्तीचा मार्ग कळणार या दासबोध ग्रंथामुळे. आणि तो काय होणार आहे? भक्ती मार्गाला लागणार आहे आणि मोक्षाला प्राप्त होणार आहे. ते काय होणार आहे? अभक्ताला सुद्धा काय होणार आहे? मोक्ष प्राप्त होणार आहे. कशातून? श्रवणातून. तो कुठे येणार आहे? भक्ती मार्गाकडे येणार. आणि भक्ती मार्गाकडे आल्यामुळं अभक्ताची पावती मोक्ष. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. जे नाना दोष आहेत ते काय होणार आहेत? तो नासणार आहेत. पतिततेची पावन होती, जे पापी लोक आहेत ते सुद्धा काय होणार आहे? तो पवित्र होणार आहेत. प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. प्राणी काय हो? उत्तम गती त्यांना मिळणार आहे. कशामुळं? फक्त ह्या ग्रंथाच्या श्रवणाने. हा ग्रंथात श्रवणच कसं दिलेलं आहे सगळं बघितलं आपण. सार घ्यायचंय आणि आसार जाणून त्यागायचंय आपल्याला.
नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे. जे काही देहबुद्धीचे धोके आहेत आपल्याकडं, संदेह आहेत, नाना किंत संदेह जे आहेत आपल्या अंतरी, नाना उद्वेग संसारामध्ये जे उद्वेग आहेत ते सर्व काय होणार आहे हो, निघून जाणार आहेत. नाना धोके देहबुद्धीचे, जे काय धोके आहेत देहबुद्धीला ते सुद्धा काय होणार आहेत, टाळणार आहेत. संदेह, नाना किंत संदेहाचे, जे काय किंत संदेह आहे अंतरे ते सुद्धा काय होणार आहे हो, निघून जाणार आहे. नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे, जे काय उद्वेग आहेत संसारामधले ते सुद्धा काय होणार आहेत, नासणार आहेत. कशामुळे? फक्त या ग्रंथाच्या श्रवणामुळे. जी काय आपले किंत, जे काय प्रश्न आहेत ते सर्व कुठं मिळणार आहे, सगळ्या प्रश्नाचे उत्तर ह्या ग्रंथामध्ये आहेत. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. या ग्रंथाची फलश्रुतीच कशी आहे हो, ग्रंथ ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती. श्रवण केलं तर काय होणार आहे हो, अधोगती चुकणार आहे. म्हणजे काय हो, समर्थांना थोडक्यात काय सांगायचंय, या ग्रंथ एवढा श्रेष्ठ आहे हा ग्रंथ. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. हे ग्रंथाचं श्रवण जर केलं तर काय होणार आहे, अंतरीचं आपल्याला आपली जाणीव होणार आहे. आपल्याला कळणार आहे वाईट काय आहे, चांगलं काय आहे, देव कशाला म्हटलं जातं. एक आहे, एक ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती. आता यावरून एक भाग सांगता येतो बघा, श्रवणे चुके अधोगती. आता यावरून एक उदाहरण आपण घेऊया. काय हो, भगवंतांनी काय केलं हो, धनुर्धारी अर्जुनाच्या मनाचा ताबा भावनेने घेतल्यामुळे कर्तव्य विसरून तो काय करणार होता हो, शस्त्र खाली ठेवणार होता. आता हे कोणी बघितलं, श्रीकृष्णांनी बघितलं की हा काय हो, ह्याच्या मनाचा ताबा कोणी घेतलाय, भावनेनं घेतलाय, त्यामुळं हा काय करणार आहे, आता शस्त्र खाली ठेवणार आहे. हे ओळखून त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी, कर्तव्यात उभा करण्यासाठी भगवंताने त्याला काय हो, गीता सांगितली. म्हणजे काय केलं हो, गीता सांगितली म्हणजे काय केलं, तर त्याला काय केलं हो, श्रवणात आणून श्रीमत दाखवून लोकमत खुडून काढले. त्याची भावना नष्ट करून त्याला कर्तव्यात ठाम उभा केला. ठाईचे जे खळ चांडाळ होते त्यांची व्यंकटी सांडण्यासाठी स्वधर्म सूर्याची ओळख त्याला दिली व त्यांच्याशीच युद्ध करून घेतले. आता हे ऐकल्यावर प्रश्न असा येतो की ही गीता सांगताना इतर अनेक जण तिथे होते, पण इतर जणांना काय केलं नाही, भगवत वचनाचे श्रवण झालेच नाही. मात्र जो सतशिष्य होता, भगवत वचनावर ज्याचा विश्वास होता त्यालाच हे श्रवण झाले. आणि भगवत वचनी अविश्वासे असे जे होते ते शेवटपर्यंत काय राहिले हो, पतितच राहिले. म्हणूनच समर्थांनी या ग्रंथाचं नाव काय ठेवलंय हो, श्रीमत दासबोध असं ठेवलंय. आणि या ग्रंथाचा आरंभ ही मंगलाचरणानेच केलाय आणि इतिश्री सुद्धा कशाने केलाय हो, मंगलाचरणानेच केला आहे. कारण समर्थांना अभिप्रेत काय आहे हो, मनुष्य जीवनाची सुरुवात जर मंगल आचरणाने झाली तरच त्याचा इतिश्री काय होणार आहे हो, मंगल आचरणाने होणार आहे. म्हणूनच समर्थ काय म्हणतात, विश्वाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय, ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. या ग्रंथाची फलश्रुती अशी आहे की काय होणार आहे हो, श्रवणे काय होणार आहे, अधोगती चुकणार आहे. जसं अर्जुनाला काय दिलं हो, गीतेच्या रूपात श्रवण दिलं श्रीकृष्णाने आणि त्याला कर्तव्यात उभा केला आणि त्याची काय चुकवली हो, अधोगती चुकवली. तसे जे जे श्रवण करणार आहेत या ग्रंथाचं, जे समजून घेणार आहेत त्यांची काय होणार आहे हो, अधोगती चुकणार आहे.
ऐशी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयास त्याची प्राप्त. आता समर्थ काय म्हणतात, ज्याचा जसा भाव असेल त्याला काय होणार आहे हो, तसं प्राप्त होणार आहे. कारण कसं आहे हो, श्रवण म्हणजे काय, नुसतं ऐकणं नव्हे. आता काही जण काय करतात, ऐकून सोडून देणार, नावं ठेवणार. पण ऐकणे हे श्रवण नव्हे. मग जे केल्याने मनुष्याच्या अंतरंगात बदल होतो, त्याला सहज गुण जाऊन त्याच्या क्रियेत पालट होतो. भक्ती विरक्ती प्रचिती प्राप्त होते. अधोगती चुकवून नाना दोषांचा नाश करून पतिताला पाव होण्याचे सामर्थ्य ज्यातून प्राप्त होते तेच काय हो, श्रवण आहे. म्हणून याच प्रचितीचा उल्लेख काय केलाय हो, वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण काहीच न करी असे होऊ नये. कारण श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणा परटते साधन नाही. श्रवण मननाचा विचार निज ध्यासे साक्षात्कार. रोकडा मोक्षाचा उधार बोलोची नये. ऐकल्यावे न कळेना हे तो ठाऊके आहे जना. या कारणे मूळ प्रयत्ना श्रवण आदी. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वारंभ म्हणजे काय हो, श्रवण हाच परमार्थाचा क्राय आहे हो, प्राण आहे. परमार्थातून जर श्रवण वजा केले तर बाकी काय राहणार आहे हो, शून्य राहणार आहे. पण तोच जर श्रवणात आला तर काय काय हो सांगितलंय, ऐशी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान. आता तोच जर व्यक्ती श्रवणात आला तर काय होणार आहे हो, श्रवणे होय उत्तम गती. श्रवणे आतुडे शांती. श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. मात्र यात महत्वाचे सूत्र असे की हे श्रवण निष्काम भजने भगवंत जोडे ही जाणीव ठेवूनच झाले पाहिजे. अत्यंत महत्वाची गोष्ट समर्थांनी नमूद करून ठेवली आहे की आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पाल. आपण बघितलं पाठीमागे, आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा. यातील आता हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दात काय हो, सर्व सार एकवटलेले आहे. यात वर्तमानाला फार महत्व दिले आहे. कारण गत गोष्टीस ऐकले तेने काय हाताशी आले म्हणती पुण्य प्राप्त झाले परी ते दिसेना की. हा धोका टाळण्यासाठी समर्थांनी आपणास सावध केले. आता या क्षणी श्रवण करा, रोज करा, मरेपर्यंत करा, श्रवण केलेची करा. कारण ऐकल्याविन कळले, शिकवल्याविन शहाणपण आले, ऐसे देखिले ना ऐकले भूमंडळी. हेच खरे आहे. कारण जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा व परमार्थ. मागे केले तितके व्यर्थ श्रवणे विन होय. म्हणून संत परंपरेने ज्या ओमभोवती या पक्षाचे रक्षण केले तोच वारसा पुढे चालू राहावा यासाठी श्रोत्याला काय दिले हो, उपासनेची मुख्य दीक्षा प्राप्त होऊन श्रवणाची झोळी खांद्याला अडकून त्याने मरेपर्यंत ज्ञान वैराग्य सामर्थ्याची भिक्षा मागितली पाहिजे. तसेच त्याला स्वधर्म स्वदेव स्वदेश यांची ओळख होऊन प्रयत्न प्रबोध प्रचिती या त्रिवेणी संगमावर नित्य स्नान घडायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की स्वधर्म म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे कुठला हो, मानव धर्म. ज्या धर्मामुळे नाती ओळखून वर्तन करायला मनुष्य शिकेल त्याची नाती गोत्यात येणार नाहीत. कारण परश्री माता भगिनी समान ही खुणगाठ मनात ठेवून तो वागेल अशी शिकवण ज्यात आहे तो काय हो, स्वधर्म. इतर प्राण्यांमध्ये या नात्यांचा मागमूस नाही, कारण त्यांना तेवढा विवेक व वैखरी दिलेली नाही. मात्र या अमूल्य देणग्या परमेश्वराने मनुष्याला दिलेल्या आहेत. म्हणजेच पशुसमान वर्तन करायची मोकळीक मनुष्याला ठेवलीच नाही. म्हणून उपासनेला दृढ चालवून भूदेव संत यांना नम्र होऊन सत्कर्मात वय घालवित असता सर्वामुखी मंगल बोलवावयाची उत्तम शिकवण ज्यात आहे तोच स्वधर्म. आता स्वदेश व स्वदेव म्हणजे काय, स्वदेश म्हणजे नाना सुकृतांचे फळ. तो हा नरदेहची केवळ, हा देह स्वतः
परमेश्वराने काय हो मातेच्या उदरात घडवला. मात्र जन्म झाल्यानंतर काय होतं माणसाच्यात, कुडी वाढे कुबुद्धी वाढे या नियमाने हळूहळू त्यात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता असे काय होतात विकारांचा काय होतो प्रवेश होतो. याचा अर्थ नंतर ज्यांचे आगमन झाले ते विषय देहात उपरे परकीय आहेत, कारण ते हे देह बांधून झाल्यानंतर घरात जसं आपण बघा घर बांधतो तसं घर बांधून झाल्यावर काय येतं घरात नळ, वीज, फर्निचर अशा सर्व सुखसोयी आल्यानंतर जे राहिला आले ते विषय या स्वदेशाचे स्वातंत्र्य घालवून त्यास काय करतात हो परतंत्र्य करतात. म्हणजे हे विषय विकार म्हणजे काय आहे तो परकीय आहेत. देहाचा ताबा घेतात व देह प्रपंच बिघडवून कुकर्माकडे प्रवृत्त करून स्वचक्र परचक्र यात अडकून इथले वैभव, सुबत्ता, शांती, समाधान नष्ट करून पुण्याचा क्षय करतात आणि मनुष्याला काय करतात व 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात अडकून कायम पारतंत्र्यात ठेवतात. या गोष्टीचा विचार करायला आज कुणाला वेळ नाही, कारण माया देवीच्या धांदली सुष्मी कोण म्हणगाली. आता या धोक्यातून जर सुटायचं असेल तर समर्थांनी एकच उपाय सांगितलाय, काय हो देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी ते हे व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यूपंते. हा परमलाभ प्राप्त होण्यासाठी स्वदेवाचे म्हणजे अंतरीच्या आत्मारामाचे अधिष्ठान हवे. अधिष्ठान नसेल तर सामर्थ्य नाही, सामर्थ्यच नसेल तर चळवळ थांबली. म्हणजे स्वदैव कुठला, जो निर्गुण निराकार आहे, जो 24 तास जपा अजपा हा मंत्र जपत या देहाचे अखंड ध्यान धरून आहे, ज्या चैतन्य शक्तीवर देहाचे सर्व व्यापार चालतात, ज्याच्यामुळे आवाहन विसर्जन आहे, जो येताना दिसत नाही जाताना दिसत नाही. विसर्जन म्हणजे काय हो विषयांचा विसर. हेच ज्याचे आव्हान आहे सर्व तोच करीत असून मी हे सर्व करतो असे तो कधीच प्रगट करत नाही. युगाने युगे एकला एक चालवी तिन्ही लोक, असा ज्याचा अधिकार आहे राम होऊन तो आला, कृष्ण होऊन तोच आला, समर्थ रामदासांच्या रूपाने तोच अवतरला आणि आताही तुमच्या आमच्यामध्ये कार्याला जो उभा आहे तोच काय हो स्वदेव. म्हणून काय हो सांगितले, जयाचा भावार्थ ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. ह्या ग्रंथाचं श्रवण केले तरच काय होणार आहे हो मनास विश्रांती आणि समाधान प्राप्त होणार आहे. आता जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. आता एवढं श्रवण केलं आपण, यातून ज्याचा जसा भावार्थ असेल तो काय होणार आहे हो तसा त्याला काय होणार आहे प्राप्ती होणार आहे. आता कोणी हे अज्ञान म्हणेल, कोणी सज्ञान म्हणेल, हा ग्रंथाला नावं ठेवत असेल तर तो ज्याचा त्याचा काय आहे तो भावार्थ आहे. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. जसा ज्याचा भावार्थ असेल त्याला काय होणार आहे हो तशी प्राप्ती होणार आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला.